धुळे सर्किट हाऊस ना आपल्या इथे माजी आमदार अनिल गोटे बोलतोय. माजी आमदार अनिल गोटे बोलतो म्हटलं. अरे मी काय सांगतोय, आमच्या धुळ्यामध्ये रेस्ट हाऊस जे आहे ना गुलमोहरचं, तुमच्या अँटी करप्शन ऑफिसच्या बाजूला आज त्या आमदारांची कमिटी या ठिकाणी आली होती पाहणीसाठी. ते जे राज्य दौरे करतात 10 लोक होते आमदार लोक. हॅलो, हा ते भडवीच्यांनी ते भडवीचे फक्त पैसे गोळा करण्याकरता येतात. तर या ठिकाणी 5.5 कोटी रुपये सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी त्यांना आणून दिले आणि ते आम्ही पकडले आता. आणि आम्ही येतात तिथे ठिया करून बसलेलो आहे. आम्ही सगळ्या म्हणजे SP जिल्हाधिकारी सगळ्यांना फोन लावले, कोणी येत नाही. तुमचाही कोणी येत नाही. बाजूलाच तुमचं ऑफिस आहे, ते सुद्धा येत नाही. बेहिशोबी मालमत्ता, बेहिशोबी पैसे पडले 5.5 कोटी रुपये इथे. ते तर सांगून फोन उचलत नाही आमच्या. ते ना म्हणजे ढकलाचं काम करताय, आमचं नाही त्यांचं नाही असं करताय. लाच ते पैसे येते, लाच देण्याकरता आणलेले पैसे येते की या आमदारांनी आमचा कुठलाही भंडाफोड करू नये म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटने त्यांना लाच दिली आहे ती, आणि ते पैसे येते. नाही इथं वातावरण भयंकर तापलं साहेब. सिरियस घ्या थोडंसं. तुम्ही सांगा त्यांना कारवाई करा. होय होय होय, ते पैसे जप्त करा साहेब, बस आमचं हे म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.